ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो आपला कटोरीचा पोर्शन आहे तो प्रॉपर पद्धतीने कसा वाढवून घ्यायचा आणि तो एकदाच पॅटर्न कसा आपण बनवून ठेवायचा की जेणेकरून आपल्याला पुन्हा जेव्हा आपण मेन फॅब्रिक अस्तरवरती कट करत असू त्यावेळेला या सर्व साईजमध्ये पुन्हा काही वाढवावं लागणार नाही, जसा आहे तसा ठेवायचा आणि कट करायचं. तर यासाठी या पॅटर्नमध्ये आपल्याला कशा पद्धतीने ही कटोरी वाढवून घ्यायची आहे ते आपण आज डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, तर याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, जशी आपली ही कटोरी आहे ती आपल्याला या बाजूला इकडच्या असा आपला कागद असेल त्याच्या कागदाच्या इकडच्या बाजूला एक अर्धा इंच आपल्याला अंतर ठेवायचं आहे. तर बघा मी इथे एक लाईन देऊन घेते आणि हे अर्धा इंच आपल्याला इकडे वाढवायचं आहे, बरोबर. म्हणून काय केलं मी, या पद्धतीने इकडे एक अर्धा इंचावरती एक मार्क करून घेतला. ओके, या लाईनच्या. तर हे अर्धा इंचांवरती एक मार्क करून घेतला आणि ही लाईन आपल्याला सरळ पुढेपर्यंत ड्रॉ करायची. तर या लाईनला आता आपल्याला हा आपला पोर्शन या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. ओके, तर बघा इथे ठेवला कारण आपल्याला खालच्या बाजूला पण थोडंसं वाढवून घ्यायचं आहे, त्यामुळे ही लाईन थोडीशी आपण वरच्या बाजूत घेऊया की जेणेकरून आपल्याला खालच्या बाजूला अंतर मिळेल. तर बघा या पद्धतीने मी इथे ह्या दोनही लाईन्स ड्रॉ करून घेतल्या. आता ही कटोरीचा पोर्शन आपला बरोबर इथे ठेवायचा आहे. त्यानंतर हा जसा आहे तसा पहिला ड्रॉ करून घ्यायचा. तर या बाजूला वरती अर्धा इंच शिलाईचं मार्जिन आपल्याला देऊन घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने इथे टेप ठेवला आणि अर्धा इंच इथे वाढवून घेतलं. आणि या बाजूला आपल्याला आता इथे तुम्हाला सांगते, इथे आपल्याला काय करायचं आहे, पाव इंच या बाजूने मायनस करायचं असतं. ओके, तर हे पाव इंच बघा, कारण इथे जेव्हा आपण साईड पार्ट हा आपण जोडतो त्यावेळेला इथे काही वेळेला झोळ येतात, तर ते झोळ येऊ नयेत याच्यासाठी आपल्याला हा 0.5 इकडून मायनस करायचा असतो. तर याच्याऐवजी आपण काय करणार आहोत, इथेच अर्धा इंच मायनस करणार आहोत. यातले 0.5 आणि यातले 0.5 मायनस करायचे असतात. पण हा पार्ट आपला छोटा आहे, बरोबर, म्हणून काय करणार आहोत, आपण इथे अर्धा इंच मायनस करणार आहोत आणि या बाजूला आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. ओके, तर इथे मी बघा या पद्धतीने इथे अर्धा इंच मार्क केलं. इथून बघितलं तर हे अर्धा इंचाची खूण आहे आणि हा शेप आपल्याला याच्यामध्ये या पद्धतीने असा मिळवायचा आहे, जो आपला हा साईड पार्टचा कर्व शेप आहे ना याच्यामध्ये. तर हे या पद्धतीने कट करून घ्यायचं आणि यामध्ये इकडच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा. तर इथे अर्धा इंच शिलाईचं मार्जिन आणि यामधलं अर्धा इंच असं आपण या बाजूला टोटल 1 इंच वाढवणार आहोत. तर बघा या पद्धतीने मी इथे 1 इंच वाढवून घेतलं. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, हा शेप आपल्याला यामध्ये आणायचा आहे. शेप आहे तोच तुम्ही या पद्धतीने पुढे घेतलात तरीही चालणार आहे, पण त्याच्याऐवजी या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. हाताच्या साह्याने प्रॉपर तुम्हाला हा शेप देणं शक्य होऊन जाईल. ओके, तर हा आपला या पद्धतीने शेप येणार आहे. आणि हा इकडे हा आपला बेसिक शेप झाला, बरोबर. म्हणजे हे आपण या पद्धतीने ठेवलं, या बाजूनी खालच्या बाजूनी 1 इंच वाढवलं, या बाजूला आपलं हे अर्धाच इंच वाढणार आहे, बरोबर. तर हे काय करायचं आहे, आता इथून बघायचं आपलं हे अंतर किती आहे, 4.5. तर सेम या ह्याच्यावरती पण आपल्या इकडे 4.5 इथून पुढे या पद्धतीने घेतल्यानंतर इथून खाली 4.5 इंच कुठे येत आहेत, तर हे इथे येत आहेत, बरोबर. तर हे एवढं आणि या बाजूला आपण अर्धा इंच खालून मार्जिन पण घेणार आहोत. तर हे अर्धा इंचांचं मार्जिन बघा या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर हे सर्व बाजूनी अर्धा इंच ॲड होणार आहे, बरोबर. तर आता हे या पट्टीचा वापर करायचा आणि हे सगळे पॉईंट आपले त्यामध्ये आले पाहिजे. आणि हा इकडे अर्धा इंचानी खाली, त्यामुळे हा शेप आपला थोडा या पद्धतीने येईल. आता तुम्ही ही कटोरीचा पोर्शन बाहेर काढून ठेवलात तरीही चालणार आहे. या बाजूला पण खालच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच या पद्धतीने मार्क करून घ्यायचं.
तर ही बघा, ही आपली थोडीशी लाईन इथली आपण आतमधली ही लाईन आहे ही कट नाही केलेली आहे, बरोबर. त्याच्यामुळे हे अंतर मी इथे मायनस केलं. आणि इकडचा पॉईंट पण हा आपला थोडासा मायनस करायचा आहे, तर तोही मी या इथे मायनस करून घेते. ओके, तर हा या पद्धतीने होईल. आणि आता याच्या पण इकडे अर्धा इंच शिलाईसाठी, समजा तुम्ही 3 सूत वापरणार असाल तर 3 सूत घ्या, आणि जर अर्धा इंच वापरणार असाल तर अर्धा इंच घ्या. डिपेंड तुमच्यावरती आहे की तुम्ही आतमध्ये किती घेणार आहात अंतर. तर बघा, हा या पद्धतीने येईल. आणि हा टक्स तुम्हाला मोजून पण बघायचा आहे कट करायच्या अगोदर. तर हा किती आलेला आहे आपला, हा आहे 3.5ला 1 लाईन कमी. तर इथे पण 3.5ला 1 लाईन कमी, बरोबर तेवढाच आलेला आहे. म्हणजे हा आपला टक्स प्रॉपर आलेला आहे. तर आता हे आपण कट करून ठेवूया. या बाजूला वाढवलं, या बाजूत वाढवलं, इकडे वाढवलं आणि या बाजूला पण वाढवलं. आता ही आपली फायनल कटोरी तयार झालेली आहे. तर ही आपण कट करून घेऊया. आणि अजून एक, हा जो आपला शेप जसा आलेला आहे ना तसाच आपल्याला इथे घ्यायचा आहे. हा जो थोडासा आतमध्ये गेलेला आहे ना, तर हा पण इथे याच पद्धतीने थोडासा आतमध्ये, कारण हा जेव्हा आपण याबरोबर जोडू त्यावेळेला हा पण इथे त्याच पद्धतीने जोडलेला असला पाहिजे. तर हा इथे थोडासा आतमध्ये अशा पद्धतीने घ्यायचा. ओके, तर हा आपला फायनल कटोरी तयार झालेली आहे. तर आता ही बाजूला ठेवून देऊया आणि ह्याला कट करून घेऊया. तर हा जेव्हा आपण इथे टक्स घेऊ आणि क्रॉसपट्टी लावू त्यावेळेला आपला प्रॉपर कटोरीचा, हे बघा, हे पण इथे जुळलेलं आहे आणि हे या पद्धतीने इथे टक्स घेतला जाईल. आणि हा आपला फायनल कटोरीचा पोर्शन असणार आहे. तर बघा, ही आपली प्रॉपर अशी कटोरी तयार झालेली आहे. तर या पद्धतीने हा आपला फायनल लुक असणार आहे. इथे मी पिनअप केलं, या बाजूनेही अर्धा इंच आपलं हे शिलाई मार्जिन असणार आहे. तर ही कटोरी आपली या पद्धतीने तयार होईल. आणि आता ही आपल्या या साईड पार्ट बरोबर आपल्याला बघायचं आहे. तर ही पिन्स पहिला आपण काढूया आणि याच्यामध्ये इथे बघा, आता हे पहिला कट करून घेऊया आपण. तर हे मी कट करून घेतलं आणि आता हा पोर्शन आहे तो इथे, आता हे शिलाईचं अर्धा इंचाचं डॉटेड पॉईंट मी देऊन घेते. ही असणार आहे आपली शिलाई, बरोबर. आता या कटोरीमध्ये आपल्याला काहीही वाढवायचं नाही, फक्त या साईड पार्टमध्ये आपल्याला या बाजूला शिलाईचं मार्जिन वाढवायचं आहे. तर आता ही जेव्हा बघा कटोरी मी इथे ठेवेन, बघा आता इथे आपण अर्धा इंच शिलाई वाढवून मार्जिन घेणार आहे. तर या पद्धतीने आपला या साईड पार्ट बरोबर हा कटोरीचा पोर्शन पण प्रॉपर मॅच झाला या शिलाईच्या पॉईंटवरतीच. क्लिअर. तर या पद्धतीने आपल्याला ही कटोरी वाढवून घ्यायची आहे. आता ही कटोरी वाढवून घेतली. आता आपल्याला हा जो खालची क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला कशा पद्धतीने घ्यायची आहे ते तुम्हाला आता दाखवते. तर हे आता पार्ट आपण बाजूला ठेवूया. याच्यावरती लिहून ठेवूया आपण चेस्ट 39 आणि कटोरीचं सूत्र काय होतं आपलं, छाती भागिले 6 वजा 0.5. तर हे आहे आपलं हे काढायचं, म्हणजे कटोरी कितीची असली पाहिजे हे काढायचं सूत्र आहे. तर इथे आपली चेस्ट होती 39 भागिले 6 वजा 0.5. तर उत्तर मिळालेलं होतं आपल्याला 6 इंच. तर हे आपण इथे लिहून ठेवूया. आणि ही कटोरी 6 इंचमध्ये झाली आहे का हे पण मी तुम्हाला परवाही दाखवलं होतं. आता इथून आपली शिलाई असणार आहे, बरोबर. तर हे पहा, हे 4ला 1 लाईन कमी. ओके, आणि इथून जेव्हा आपण हे 4ला 1 लाईन कमीपासून इथे लावू त्यावेळेला हे पण आपली 6.25 वरती हे अर्धा इंच या बाजूने शिलाईचं घेतलं की बरोबर हे 6.25 वरती आपली कटोरी तयार होणार आहे. तर आता आपण क्रॉसपट्टी कशी सेट करायची ते बघूयात. तर क्रॉसपट्टी बघा, हे आपण चेस्ट 39चा कटोरी ब्लाऊजचा पॅटर्न आहे हा 39, आणि कटोरी पॅटर्नसाठी ही आपण क्रॉसपट्टी काढली होती, बरोबर. तर ती कशी वाढवायची ते आपण बघूया. इथे 2 लाईन्स ड्रॉ करून घेतल्या ज्या आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन या बाजूला वाढवायचं आहे त्यासाठीच्या. ओके, तर हे बघा, हे बरोबर या दोन्हींमधलं अंतर अर्धा इंच आहे जे आपण शिलाईमध्ये पकडणार आहोत हुकाई साईडच्या बाजूला. इथे अंतर देऊन घेतल्यानंतर या एका लाईनवरती आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे. त्यानंतर हा दुसरा पार्ट आहे तो आपल्याला इथे असा लावायचा. बघा, आता जर हे तुम्ही असं आपल्या अस्तरवर किंवा मेन फॅब्रिकवर घ्यायला गेला तर तुमचं इकडचं आणि इकडचं दोन्हीकडचं कापड वाया जाणार आहे, बरोबर. म्हणून काय करायचं, याची आपल्याला एकदाच पट्टी काढून घ्यायची आहे की मार्जिन सहित, जेणेकरून आपल्याला पुन्हा पुन्हा याच्यामध्ये वेळही जायला नको आणि एकदाच आपले पॅटर्न फिक्स होऊन जातील. ओके, तर हे काय करायचं, या पद्धतीने इथे ठेवलं
बघा इथे हे ठेवून घेतल्यानंतर आपल्याला ही जशी हा शेप जात आहे त्या पद्धतीने पहिला तर ड्रॉ करून घेऊया. तर एक करायचं की एक कुठली तर तुम्हाला बाजू या पद्धतीने बघा, जर तुम्ही इथे सेट केला तर हे बरोबर आतमध्ये येतं इकडे आणि अर्धा इंच तुमचं इथलं अंतर कमी होऊन जातं. ओके, तर हे होऊ नये आणि मग इथला जो आपला वरचा पार्ट आहे तो जोडायला आपल्याला कमी पडतो हा. तर यामध्ये आपल्याला पट्टी ॲडजस्ट करताना काय करायचं, कुठला तरी आपण एक पार्ट पहिला सेट करून घेऊया. तर खालच्या बाजूला आपल्याला ही लाईन या पद्धतीने येण्यासाठी आपण काय करूया, हे जे शिलाई आपण जे एक्स्ट्रा मार्क केलं होतं त्याच्यावर बरोबर ठेवून ही लाईन आपण पहिला स्ट्रेटमध्ये करून घ्यायची. ओके, तर बघा ही दिसते त्याच्या पद्धतीने ही लाईन आपण पहिला फिक्स करून घेऊया आणि मग आपण पुढे वरच्या बाजूने कसं आपल्याला अंतर ॲडजस्ट करायचं आहे ते पण तुम्हाला सांगते. तर बघा इथे मी अशी पहिला ही डॉटेड लाईन देऊन घेतली. त्यानंतर आता ही वरची आहे जशी आलेली आहे तशीच तुम्हाला इथे ड्रॉ करून घ्यायची. ओके, तर मी हे थोडंसं पुढेपर्यंत ड्रॉ करून घेतलं. आता आपण काय करूया, ही लाईन पट्टीने व्यवस्थित ड्रॉ करून घेते. त्यानंतर इथे पण हा शेप आपण ड्रॉ करून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, वरच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं आहे. तर सेम सर्व बाजूत या पद्धतीने इथे टेप ठेवायचा आणि 0.5 हे आपल्याला वरच्या बाजूनी मार्क करायचे. तर बघा या पद्धतीने हे घेतलं. आता या बाजूमध्ये इथे आपल्याला लाईन घेण्यासाठी तुम्ही कर्व शेप पट्टीचा वापर करू शकता. तर या पद्धतीने ही पट्टी सेट करायची आणि ही या पद्धतीने लाईन ड्रॉ करायची. तर हे झालं. याच्यानंतर आता आपल्याला आपली कटोरी आणि हे साईड पार्ट याच्यावरती आपल्याला फिक्स बसायला पण हवेत, बरोबर. आता हे शिलाई मार्जिन सोडून आपण चेक करायचं आहे. ही आपली मेन कटोरी आहे, बरोबर. तर ही पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला इथे ठेवायची, कारण इथेच आपली शिलाई असणार आहे आणि याची पण शिलाई इथेच असणार आहे. याच्यामध्ये आपण मार्जिन वाढवून नंतर एक्स्ट्रा घेऊ. तर हे पहिला इथे सेट केलं, हा पॉईंट इथे घेतला, हे आपण तसंही कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर हा पॉईंट इथे ठेवला आणि इकडच्या बाजूचा पण मार्क करून घेतला. आता इथे आपण बघा याच्यामध्ये अर्धा इंच वाढवलेलं होतं, बरोबर. म्हणून आपण काय करणार आहोत, ही कटोरी वापरणार आहोत, जो आपला हा शिलाईचा भाग आहे त्याच्यासाठी. ओके, तर आपण एक करू शकतो, इथूनच हा पोर्शन शिलाई मार्जिन सहित याचा लावून बघितला तरी चालणार आहे. तर मी हा घेतला, हा आला आपला इथे, बरोबर. त्यानंतर इथून उचलायचा हा आणि हा शिलाईचा पोर्शन असणार आहे, आपली ही टीप इथे येणार आहे. तर हा बरोबर कुठे येईल, आपला हा पोर्शन इथे येणार आहे, हे शिलाईमध्ये जाणार आहे. मग हा पार्ट बाजूला ठेवून दिला आणि आता हा जो आहे तो शिलाईचा अर्धा इंच जर आपण वाढवून घेतला तरी हा स्ट्रेटमध्येच राहणार आहे, बरोबर. तर तो बघा इथूनच लागणार आहे तो. तर हा मी इथे ठेवून घेतला आणि इथंपर्यंत त्याचं मार्किंग आलेलं आहे, तर मी हे मार्क करून घेतलं. आता हा पार्ट बाजूला ठेवून देऊया आणि याच्या आतमध्ये आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे. शिलाई मार्जिनचा पॉईंट केला. कंबर घेर आहे आपला 30चा चौथा भाग केला येतो 7.5. हे शिलाई मार्जिन सोडून आपल्याला खालच्या लाईनवरती 7.5 वर एक मार्क करायचा आहे आणि त्याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर हे 9 वरती मार्क केलं आणि आता हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने तुम्ही जेव्हा तुमची क्रॉसपट्टी काढून ठेवाल त्यावेळेला तुम्हाला पुन्हा कुठेही याच्यामध्ये काही मार्जिन वगैरे वाढवायचं नाही आहे. जेवढं आता आपण हे मार्जिन सहित आपण ही क्रॉसपट्टी तयार केलेली आहे, ही जशी आहे तशीच तुम्हाला ठेवायची आहे आणि आता कटिंगमध्ये वापरायची आहे. आता ही आपण बनवलेली क्रॉसपट्टी आहे, ही तुम्ही तुमच्या कोणत्याही ब्लाऊजच्या, जर तुमची चेस्ट साईज 30च असेल, कंबर घेर 30च असेल तर तुम्ही ही क्रॉसपट्टी वापरू शकता. प्रत्येक पॅटर्नसाठी म्हणजे प्रिन्सेस कट, कटोरी, 4 टक्स, 1 टक्स यासाठी जर तुम्ही 3 पीसमध्ये शिवणार असाल तर प्रत्येकासाठी वेगळी वेगळी क्रॉसपट्टी काढण्याची गरज नाही. क्रॉसपट्टी ही साधारण सेमच असते. 2.5 इंच खालून आपण जे अर्धा इंच प्लस करून 3ची घेतो तर ही सेमच येणार आहे तुमची, बरोबर. तर या पद्धतीने आपली ही क्रॉसपट्टी तयार झालेली आहे. तर ही जेव्हा तुम्ही
बघा या पद्धतीने तुमचा हा टक्स घेतला जाईल. मी तुम्हाला इथे एक्झॅक्टली दाखवते. आता हा टक्स आपला इथे मायनस होईल बरोबर. हा इथल्या शिलाई बरोबर हा इथे बघा हा व्यवस्थित मायनस केला. इथे मी पिन्स लावून घेते. आता हा पार्ट इथे लावून घेतला. ओके, हा इथे लावल्यानंतर हा साईड पार्ट आहे तो आपला इथे लागेल या शिलाईच्या ह्याच्यावरती इथे. तर बघा आपलं हे एक्झॅक्टली सर्वच्या सर्व अंतर जुळलेलं आहे. ओके, तर या पद्धतीने हे तुम्हाला पार्ट सगळे तयार करून घ्यायचे आहेत. ओके, तर हे सर्व पार्ट आपले रेडी झालेले आहेत आणि आता हे वापरून आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर कसं कट करायचं हे बघूयात. सगळ्यांसाठी तुम्ही हीच एकच क्रॉसपट्टी वापरू शकता. तर बघा हा आपला आहे ब्लाऊज पीस. याच्या हा किती आहे हा पण मी तुम्हाला पहिला दाखवते. तर इथून जर मी टेप ठेवला तर हा आपला आहे 80 सेंटीमीटर. ओके, तर या 80 सेंटीमीटरमध्ये आपले हे एवढे पार्ट या पद्धतीनं 39 चेस्टचे बसलेले आहेत. आता हे पार्ट तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. याच्यामध्ये स्लीव्जसाठी आपण वेगळं फॅब्रिक घेणार आहोत. ते कटिंग तुम्हाला मी स्लीव्ज कटिंगच्या मध्ये दाखवेन. आता तुम्हाला बघायचं आहे काय की इथे आपण हा ओपन पोर्शन ठेवलेला आहे तो पुढच्या बाजूला आहे. या बाजूला आहे फोल्ड पोर्शन आणि फोल्ड बाजूवरती आपण ही आपला जो फोर्टक्स ब्लाऊजचा पेपर पॅटर्न आपण कट केलेला आहे तोच पॅटर्न वापरलेला आहे. कारण आपला इथे शोल्डरचा पार्ट आपण 4 इंच घेतलेला आहे बरोबर. म्हणजे 3 इंच तयार हवा आहे म्हणून 4 इंच घेतला आहे. आणि इथे आपण कटोरीमध्ये पण 4 इंचांचाच शोल्डर ठेवलेला आहे. त्याच्यामुळे मी हा पार्ट घेतलेला आहे. बघा इथे 4 इंच शोल्डर आहे. याचंही आपल्याला 4 इंच आहे म्हणून हा पार्ट घेतला. जर तुम्ही 3 इंच 2.5 इंच शोल्डर करणार असाल तर जे आपण वन टक्स ब्लाऊजमध्ये घेतलेला आहे बॅक पार्ट तो तुम्ही यामध्ये यूज करू शकता. जर तुम्हाला रेडी शोल्डर 2.5 इंच हवा असेल तर वन टक्स ब्लाऊजसाठी आपण जो पेपर पॅटर्न बनवलेला आहे त्याचा बॅक पार्टसुद्धा 2.5 इंच शोल्डर रेडीने बनवलेला आहे. तर त्याचं तो बॅक पार्ट तुम्ही इथे वापरू शकता. इथे आपण हे 3 वापरले त्याच्यामुळे इथे पण मी 3च घेतलेला आहे. 3 इंच शोल्डरचा बॅक पार्ट हा आहे आपला फोर्टक्स ब्लाऊजचा बॅक पार्ट. क्लिअर? ज्यांनी कोणी या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर ते जाऊन जरूर बघा. कारण हे सगळे तुम्हाला प्रॉपर यायला हवं आहे असं वाटत असेल तर या पद्धतीची कटिंग तुम्हाला येणं गरजेचं आहे. आणि या अगोदरचे ब्लाऊज तुम्ही स्टिच केलेले मी घातलेलेही तुम्हाला दाखवलेले आहेत. फिटिंग अगदी प्रॉपरच येते. 100% फिटिंग गॅरंटी आहे. त्याच्यामुळे ही मेथड जर तुम्ही एकदा शिकून घेतला तर तुम्हाला ब्लाऊजमध्ये कधीच प्रॉब्लेम येणार नाही. तर मी जसं हे पॅटर्न ठेवलेले आहेत बघा. इथे हा बॅक पार्ट ठेवला, या बाजूला क्रॉसपट्टी ठेवली, इथे आपण हा कटोरीचा साईड पार्ट ठेवला. आता हे जसे पार्ट आहेत तसेच्या तसे तुम्हाला मार्क करायचे आहेत. या बाजूला फक्त 1/2 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. बाकी कोणत्याही या आणि या बाजूमध्ये बाकी या कटोरीमध्ये वगैरे कुठे काही तुम्हाला मार्जिन वाढवायचं नाही आहे. त्याच्यामुळे हे जसे पार्ट आहेत तसे तुम्ही घ्यायचे आहेत. आता हा कटोरीचा पार्ट हा तिरक्यामध्ये आला पाहिजे एवढंच तुम्हाला बघायचं आहे. आणि हा तिरक्यामध्ये येण्यासाठी कसं ठेवायचं आहे आपल्याला, जर तुम्ही इथे ठेवलात हा पार्ट आपला बरोबर या बाजूला किंवा या बाजूला असा आला तरी चालणार आहे जेणेकरून हा पोर्शन आपला तिरक्यामध्ये बरोबर येतोय. क्लिअर? तर हा पार्ट आपण इथे पण ठेवू शकतो किंवा हा असा ठेवला तरीसुद्धा बघा. हे जरी तुम्ही असं ठेवलात तरी हा पोर्शन आपला तिरक्यामध्ये आलेला आहे बरोबर. हा पार्ट आपला तिरक्या लाईनमध्ये आला पाहिजे. या उभ्या लाईन आहेत तुम्हाला दाखवते. या उभ्या लाईन्स आहेत आणि ही आडवी लाईन आहे. धरून चाला. ओके, तर ही तिरकी लाईन म्हणजे कसली, ही ज्या या दोन्हींमधनं जाते. आता हा आपला ब्लाऊज पीस आहे तो आडव्यामध्ये घडी घातलेला आहे बरोबर. तर ही झाली आडवी लाईन, ही झाली उभी लाईन आणि याच्यातून जी स्लाइटिंग लाईन जाते ही असणार आहे स्लाइटिंग लाईन. तर या स्लाइटिंग लाईनमध्ये आपला हा कटोरीचा या बाजूचा पार्ट आलेला असला पाहिजे एवढंच लक्षात ठेवा. ओके, मग तो इथे असू शकतो किंवा तुमचा हा इथे पण असा असू शकतो. जर तुमचा हा असा ठेवला तिथे तर हा सुद्धा स्लाइटिंगमध्येच येणार आहे. त्यामुळे हा पार्टसुद्धा तुम्हाला चालणार आहे. तर बघा इथे ठेवूयात आपण. इथे हा आपला याचा प्रॉपर पोर्शन आपल्याला मिळतो. तर मी हा इथे ठेवला आणि आता हे सर्व मार्क करून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर बघा हे या पद्धतीने मी सगळीकडे मार्क करून घेतलं. या पार्टमध्ये फक्त आपल्याला आता मार्जिन वाढवायचं आहे. जे इकडं आणि इकडे वाढवलेलं आहे हा जसा आहे तसा मार्क केलेला आहे.
कुठेही याच्यामध्ये काही मार्जिन वाढवलेलं वगैरे नाही आहे. आणि इथे पण आपल्याला जसा आहे तसा आपल्याला हा पार्ट पण घ्यायचा आहे. तर हे मी या पद्धतीने मार्किंग करून घेते. तर आता हे पार्ट आपण बाजूला करून ठेवूया आणि आता हे कट करून घेऊया. आता हे सर्व पार्ट आपण मेन फॅब्रिकवरती कट करून घेऊया. तर बघा या बाजूला स्लीव्जवरती असे हे स्टोन्स आहेत, तर इकडे आपण स्लीव्ज काढणार आहोत. आणि बाकीचा जो इथे हा फोल्ड पोर्शन इकडे ओपन आहे आणि या माझ्याकडच्या बाजूला फोल्ड बाजू आहे. तर या पद्धतीने हे आपले कटोरीचे पार्ट, इथे हा कटोरीचा साईड पार्ट, इकडे आपण क्रॉस पट्टी घेतलेली आहे आणि इथे आपण बॅक पार्ट घेतला आहे. बॅक पार्ट हा आपण फोल्ड बाजूवरती घेतलेला आहे. आणि हे जसे पार्ट आपण ठेवलेले आहेत त्या पद्धतीने आपण याच्या थोडंसं बाहेरून एक्स्ट्रा घेऊनच आपल्याला हे कट करायचे आहेत. ओके, तर हे मी कट करून घेते. या पद्धतीने हे पार्ट आपले तयार झालेले आहेत. स्लीव्ज कटिंग स्लीव्जमध्ये मी तुम्हाला दाखवेन. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. हे सर्व पार्ट्स आपण कट करून घेतले. यामध्ये आता आपण याची स्टिचिंग आहे ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, युजफुल वाटला का हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करून ठेवा, जेणेकरून जेव्हा पण मी असे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल आणि हे असे युजफुल व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या स्टिचिंगसोबत. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची. बाय.